या राज कवाच निघाला तसा? थोडा टाइम झाला, थोडा जास्त नाही काय, थोडासा टाइम झाला. असं? मग आता तरी कशाला आलासा? मुक्काम नाही का ठेवायचा तिकडच? का कोर्टाची तारीख बिरीख बुडत होती होय? तसं नाही काय तारीख. काय वाटते का जीवाला? आव सणावाराचा दिवस आज, कवाच्या कवा दुपारी गेलासा ते आत्ता उगवलासा होय? कळलं, मला लय भूक लागली, जेवायला वाट पहिली. का कुठे इरड करायला मिळाली नाही? जेवा हो म्हणता ताट वाढून ठेवले. अरे वाढून ठेवलं होय पहिल्यांदा? मोदक हे काय चाललंय म्हणायचं? जेव तू. काय व काय झालं हसायला? काय नाही कुठं काय सटवाई हसवाय लागली होय? यावं तसं काय नाही. तसं काय नाही, मला ठाव आहे. कुठं तरी आग लावून आलेलं दिसतंय. तवाच आनंदाच्या उकळ्या फुटायला लागल्यात. तुमचा आनंदी चेहरा सांगतोय मला. समद्या गावानं आग लावे नाव ठेवलं त्याचं काय बी वाटत नाही तुम्हासनी? तसं नाही, ते आप्पासाहेबांचं धाकलं भाऊ त्याने चांद बघितलं. या बया तर आता चांद बघितल्यावर कोणाच्या घरावर दगड मारायला पाहिजे का नाही? आता म्हणजे दगडच मारायचं झालं तर पाटलाच्या घरावर दगड मार. त्यानं दगड मारला आणि रत्ना त्याला धनाधना शिव्या घालायला लागली. काय बी सांगू नका सा पुढं. म्हण दगड मारायला सांगितला, कवा तर तोच दगड तुमच्या टाळक्यात पडेल की नाही तेव्हा समजेल. जेव्हा मुकाट्यानं हिंदूराव पहिलं मला एक सांगा, तुम्हाला पाय कुठे? अरे त्याच्याला तुम्हाला खाली पाय येतोय. प्रतापराव हे काय माझा आणि पाय तेच धरायचे. प्रतापराव खुलं कशाने? बोलायचं काम नाही, आज तुमचे पाय घेऊन माझ्या डोक्यावर ठेवायचे मला. प्रतापराव आता काय म्हणायचं तुम्हाला? म्हणू पण नका आणि बोलू पण नका. जरा थांबा. अंगाशी काय म्हणा हिंदूराव, आपण तुम्हाला एकदा मानलं. काय झालं? आमच्या कानावर आलंय समज, कळलंय आम्हाला समज. तेव्हाच आम्ही मनात म्हणलं भात तर असावं तर असा, वैर असावं तर असं. लय शिव्या दिल्या म्हणून तुम्ही त्याला. त्या देसाईच्या पोराबद्दल म्हणतोस? हा, तेच कॉलेजमध्ये शिकून आलेले झिपर. आईला आमच्या भनीत चौकसाठी घरात शिरला. अरे म्हटलं पुन्हा जर घरात आलास तर तंगड तोडून हातात देईन. असं तुम्ही बोललाय नुसतं. पहिलं तंगड तोडायचं आणि मग बोलायचं. लय जाडमपट्टी केली त्याची. नाही तर काय, तुमच्या वाड्यात येतो म्हणजे काय? बरं येतो डायरेक्ट तुमच्या बहिणीला जाऊन भेटतो, आणि ते पण तुमच्या समोर. लय वाईट. चांगलं केलं तुम्ही. एक कळलं काय तुम्हाला? काय? खालच्या आळीत गणपती मोर म्हणे डॅन्स ठेवलाय. डान्स? कोणीतरी नावाजलेली बाई बोलवणार आहेत म्हणे. नावाजली? तर मी काय म्हणत होतो, काय हिरेसरी म्हणून बोलतो. मला स्वतःला तसं काय नाही म्हणायचं. बोला प्रतापराव, तुम्हाला काय बोलायचं असेल ते बोला. आमची भूल परवानगी. बोला. तर मी काय म्हणत होतो, त्यांनी जर एक बाय नाचवली तर आपल्याला झापाच बायका नाचवायला काय हरकत आहे? उद्याचा आणू की? आई शाबास. अरे त्यांच्या प्रोग्रामला कुत्र सुद्धा फेरता का म्हणे. आजच माणूस धाडतो आणि बायांचा तापाच्या तापा बोलवतो. आई शाबास. अरे माणूस असावा तर असा. परे कोणाला सांगू नका, नाही तर लोकांना वाटेल की मीच तुम्हाला सांगितलं. मी काय तुम्हाला बोललो काय? नाही. मग अरे काय चाललंय? काय नाही, त्यांनी एक बाय नाचवली तर आपण 10 बायका नाचवायच्या असं हा म्हणतो. काय रे इंद्रराव, देवापुढे भजन म्हणायचं, त्याचं नामस्मरण करायचं का बाया नाचवायच्या? आता बघा म्हणजे झालं. तुला वाटताच सांगतो, भजनच झालं पाहिजे. तर तुम्ही महिला मंडळाचं भजन ठेवा. मग देवापुढे बाई नाचली तर नाही चालत, गायली तर चालते, आहे का नाही आबा? एवढं करून तुम्ही हट्ट केलात, बाया नाचवल्यात, तर मी आडवायला उभा राहीन. बोला काय करता? नाही, बरोबर आहे तुमचं म्हणणं. भजनच व्हायला पाहिजे. आबांचं म्हणणं बरोबर आहे. नाही, त्याचं तुमचंही म्हणणं बरोबर आहे, पण आबांचं म्हणणंही बरोबर आहे. तेव्हा भजनच व्हायला पाहिजे, आणि ते बी महिला मंडळाचंच. ऐकलं सकाळ काय म्हणते मी? अजून कुठं काय म्हणलंय तू? तुमचं हेच मला कळत नाही. काय म्हणायच्या अगोदरात काय म्हणते मी, काय म्हणायचं चड्डीशी म्हणून टाक. तू पण मोकळे आणि मी पण मोकळा. तसं नाही. मग कसं? आज गणपती विसर्जनाचा दिवस. मग खालची आई आणि वरची आई ह्यांच्या जंगी मिरवणुका निघाल्यात. सगळं गाव लोटले बघायला, आणि तुमचं बुड इथं जाग्यावर कसं काय? आपलं डोसकं फुटावं, आपले हातपाय तुटावेत, आपण जायबंदी व्हावं असं तुला वाटतं काय? छा छा, असं कसं म्हणेन मी? म्हणून माझं बूड घरात आहे. आज 2 पार्ट्यामध्ये जंगी दंगल होणार आहे. कुणी कलागत लावली कोणास ठाऊक. असं
असं का? मग ही लावाला बी नक्की तुमचीच असणार. जरा हळू बोल, कशाला उगाच घंटा वाजवल्यासारखी वराडतेस. प्रतापराव, होणारे आयला ओ प्रतापराव, तुम्ही इथं झोपला सवय. अहो सारं गाव पालत घातलं. आप्पासाहेबांनी ताबडतोब बोलवलंय तुम्हाला. आलोच तो, पण सकाळपासून माझी तब्येत बरी नाही हो माझी. ते काय बी नाही, मला सांगितलं मोहर घालून घेऊन ये म्हणून. आव पर हे नाहीत म्हणून काय तिथं अडले होय? त्याचं काय आहे तारावणी, अहो सल्ला मसलत करायला लागतातच. होय, त्या बाबतीत लई पटाईत आहेत म्हणा. चला तू असं कर, तू हो मोर, मी येतो मागणं. नक्की येत आहे येतो की. नाहीतर मला परत पाठवतील बघा. नाही या लवकर, चला चला. बघितलंस, चांगला घरात बसलो तू तर बोलून घेतलं, आणि तू म्हणते की मीच कलागती लावतो म्हणून. याला काय म्हणतात माहितीये? ये रे रे बैला आणि पुरा पुरा जावा आता, आणि जरा जपून, नाहीतर खाशीला काट्या. तर कोण काट्या खातो तेच बघतो की जाऊन. काय रे प्रताप, डाव कसा टाकला? आबाला अटक झाली का नाही? अहो पण लोकांनी घराला आणला, पोलिसांच्या गाडीला. त्यातलं गराडान काय? हा? अरे प्रतापराव, इकडे या. लोकांनी गरडा घातला. अहो पोलीस खाते आबाला घेतल्याशिवाय गाडी गेली का? मग मी आधीच म्हणलं होतं आबाला घेऊन जा. हे कोणाला? आणि हे घ्या पेड, आबा सुटलं. म्हणजे पोलीस आबाला घेऊन नाही गेले? रात्री कसं माणसांनी गरडा घातला ता. हे घ्या पेड. पेड ताट उधळायला काय झालं? पाहिजे तर नको म्हणायचं होतं. तू पेड घेऊन इथं आलात कसं? उतरतात नाही तू. जातो जातो, बघून घेऊ आम्ही बी. पेढेवर आकारण्यात काय असते? कशाला उधळले पेढे? शुभ कार्यासाठी पेढे वापरतात. वा 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 वा, काय सुंदर पेढे. तुम्ही खाणार 2 पेढे? रस्त्यावरचं खायची तुला सवय लागली परते. बरोबर आहे, तुम्ही कसे खाणार? मोठमोठ्या लोकांनी म्हटलेलं आहे, साखरेचं खाणार त्याला देव देणार. तुम्हाला कोण देणार? तुम्ही फक्त शिव्या खाणार. काय म्हणतोस? अहो स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय आणि कानाने ऐकलंय, दुसऱ्याचे पण नाही. पण या दीपकरावांची काय चूक नाही, त्या बायनच त्याला भुलवलं असणार. माझ्या सख्या भावाला ही वाचा. अहो तुमच्या सख्या भावाला सांगतो काय, तुझी तंगडी तोडून हातात देईन, हे असं बोलणं काय त्याला सोपतं काय मला सांगा? आणि म्हणतो कसा, शाळा काय तुझ्या बापाची आहे काय? या आईची शाळा तुझ्या एवढा त्यागार जातो सरपंचाच्या भावाला. मग? त्याला म्हणाव तुझी शाळा राहते का बघ म्हणाव. ती कुठं जाणार हो? तिला काय पाय फुटत्यात थोडंच. काय बोलतोस प्रताप? शाळा काढली एवढा बडे जाऊ. शाळा भस्मसात करून टाकेन, मागमोचवाट ठेवायचो नाही. नाही पण शाळा जर तुम्ही जाळली तर पोरं कुठं शिकणार हो? आम्ही दुसरी शाळा काढू. आम्ही काही नाबार आहे का? बरोबर. खालच्या सगळ्या आळी पट्टी बसवतो, निम्मा भार मीच होतो. अरे पैसा काय, कशातला खायचा आणि कसा खायचा आम्हाला कळतं. आता तुम्हीच सरपंच आहे म्हणल्यावर तुम्हालाच कळणार हो, आणि कुणाला तुला कळणार? एक सांगतो, रस्त्याचं बजेट आहे हा? ना, निम्म्या रस्त्याच्या बजेटामध्ये नवी शाळा बांधून जाऊ. तर हो, तुम्हाला काय अवघड आहे? म्हणजे जो शाळा बांधून देणार त्यालाच तुम्ही रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट देणार आहे का नाही? प्रताप, आमचं गणित तुला कळायचं नाही. पण एक लक्षात ठेव, हो. एवढा अपमान केला ती शाळा राहत नाही आता. तुमच्याबद्दल काय प्रश्नच नाही हो, तुम्ही एकदा मनात आणलं म्हणजे करणारच. करणार. पण या कानाचं त्या कानाला कळतं का? नाही तर लोक म्हणतील की मीच तुम्हाला सांगितलं. नाही. मी काय तुम्हाला सांगितलं काय? नाही. चहा नाही आला अजून. बबिता, मी सांग नाही सांगतो. 1 4 2